नमस्कार मित्रांनो, आज मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे आय-टी-आयच्या ॲडमिशनचे रजिस्ट्रेशन कशाप्रकारे केल्या जाते. जूल 21 जून ही शेवटची तारीख आहे आणि ती रजिस्ट्रेशन मोबाईलद्वारे सुद्धा आपण करू शकतो. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघू शकता. क्रोम ब्राउझरमध्ये जाऊन DVTच्या साईटवर आपल्याला जायचं आहे. ह्या व्हिडिओची लिंक, ह्या साईटची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर 3 डॉटमध्ये आपण सुरुवातीला क्लिक करायचं आहे. तिथं क्लिक केल्यानंतर आपल्याला 2 ऑप्शन दिसणार आहेत. ते अशा प्रकारे, त्याच्यात एक न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आणि दुसरं रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन. नवीन कॅन्डिडेट असणाऱ्यांनी न्यू रजिस्ट्रेशनमध्ये जाऊन क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर नवीन विद्यार्थ्यांनी दोन्ही ठिकाणी नो करून पुढची प्रोसेस करायची आहे. हे पुराण्या विद्यार्थी जर असेल तर त्यांनी येस करून समोरची प्रोसेस करायची आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, आपल्याला स्वतःबद्दलची माहिती घालायची आहे. मोबाईल नंबर घालून व्हेरिफिकेशन करायचे आहे आणि पासवर्ड चांगलं स्ट्रॉंग बनवून रजिस्टर करायचे आहे. आपली लॉग इन ID बनलेली आहे. त्याच्यानंतर प्रोसेस टू पुन्हा लॉग इन आपण करू, जेणेकरून आपली पर्सनल माहिती आपल्याला परिपूर्ण फिलअप करता येईल. इथं ID आणि पासवर्ड घालून साइन इन करून घ्यावे. साइन इन झाल्यानंतर प्रोसेस टू फिल प्रोफाईलमध्ये क्लिक करून आपली प्रोफाईल बनवणं सुरू करावे. तर प्रोफाईल बनवतेवेळी आपण योग्य प्रकारे माहिती फिलअप करावी, जेणेकरून कुठल्याही प्रकारची चुका आपल्या हातून होणार नाही. तर बघा, सुरुवातीला स्वतःचं नाव, त्याच्यानंतर वडिलाचं नाव, लास्ट नेम म्हणजे तुमचं सरनेम असतं. त्याच्यानंतर तुमचं मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन वगैरे करून घ्या. आधार नंबर घाला, ब्लड ग्रुप घाला. अपार ID म्हणून एक व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल यूट्यूब चॅनलवरती. तिथं सर्च करून तिथं बरोबर व्यवस्थित ID बनवून घ्यावी. त्याच्यानंतर तुमचा पर्सनल ॲड्रेस हा फिलअप करा आणि सेव्ह अँड कंटिन्यू बटनवर दाबून समोरची प्रोसेस सुरू करा. त्याच्यानंतर तुमचं ॲड्रेस कन्फर्म झाल्यानंतर येस सबमिटवरती क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्हाला काही दत्तक घेतलं आहे का विचारत आहेत. जर तुम्ही तिथं दत्तक वगैरे कुणी घेतलं असेल तर तिथं येस करा, नाहीतर नो करून स्वतःच्या वडिलाच्या आणि आईचा पर्सनल माहिती तर फिलअप करा आणि सेव्ह अँड कंटिन्यू बटनला प्रेस करून पुढे जा. त्यानंतर आपलं जे नॅशनॅलिटी आहे आणि डोमेसिल आहे त्याची माहिती इथं फिलअप करायची आहे. माहिती व्यवस्थित फिलअप करावी. माहिती फिलअप करून झाल्यानंतर आपण समोर जावे आणि सेव्ह अँड कंटिन्यू ह्या बटनला प्रेस करावे. त्यानंतरचा पेज मित्रांनो, जर तुम्हाला डिसॅबिलिटी असेल तर त्यानुसार येस नो करा. स्पोर्टमॅन असेल त्याच्यानुसार फिलअप करा. योग्य माहिती वाचून योग्य फिलअप माहिती भरा. सेव्ह कंटिन्यू बटनवर प्रेस करा. त्याच्यानंतर समोरचं पेज ओपन होईल. त्या पेजमध्ये तुम्ही 10वीमध्ये तुमचे रोल नंबर काय आहे, तुमचे मार्क काय आहेत ते योग्यरित्या व्यवस्थित भरून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही जर मॅथ आणि सायन्सला असाल तर त्याबद्दलचे मार्क तुम्ही योग्य प्रकारे भरा. मार्क व्यवस्थित भरा आणि त्याच्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू बटनला प्रेस करून समोर जा. त्याच्यानंतर तुम्ही भरलेले मार्क हे दाखवेल. बरोबर असल्यास सेव्ह अँड सबमिट करा, नाहीतर मागे जा. त्याच्यानंतर तुम्ही मागचे ITI केलं आहे का ते विचारत आहे. केले असेल तर येस करा, नाहीतर नो करून समोर जा आणि सेव्ह अँड कंटिन्यू ह्या बटनला प्रेस करून समोरची प्रोसेस करा. समोर आपल्याला नवीन पेज ओपन होईल. ते विचारत आहे आपल्याला होम डिस्ट्रिक्टमध्ये कोणत्या ITIमध्ये जाऊन आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे आहे. त्या ITIमध्ये आपल्याला जे डॉक्युमेंट नेणार आहोत त्यांना येस वगैरे करून घ्या, व्यवस्थित करून घ्या. सेव्ह अँड कंटिन्यू करा. त्याच्यानंतर तुम्हाला तुम्ही भरलेली माहिती पूर्णपणे दाखवण्यात येईल. ते लॉक प्रोफाईल करा. त्यासाठी ॲक्सेप्ट करा. बॉक्समध्ये क्लिक करून आय ॲक्सेप्टेड करा, लॉक प्रोफाईल करा आणि समोरच्या पेजला जा. अशा प्रकारे तुमची जनरेट ID झालेली आहे. अशा प्रकारे आपलं रजिस्ट्रेशन हे परिपूर्ण सक्सेस झालं आहे. जर आपल्याला प्रिंट हवी असेल तर प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करून आपण ह्या फॉर्मची प्रिंट काढू शकता. त्याच्यानंतर प्रोसेस आपल्याला फी भरायची आहे, ती फी आपण भरू शकता.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण रजिस्ट्रेशन करून घ्या आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.